विष्णूंचं उदात्तीकरण तुम्ही कीर्तनातून करता आणि त्यांची पाठराखण करताना पाहायला मिळतं। हे बघा, हिंदुत्ववादी आमदार संग्रामदादा जगतापांनी हिंदू धर्मियांची बाजू घेत काही मतं मांडली, तेव्हा मुस्लिम धर्मियांनी त्यांच्या विरोधात मोर्चे काढले आणि मुस्लिम धर्मातले काही जे गावगुंड आहे त्यांनी आदवा तद्वा बोलायला सुरुवात केली, धमक्या द्यायला सुरुवात केली। ते व्हिडिओ आमच्याकडे आले। मग मला सांगा, संग्रामदादा संविधानिक पदावर आहे, मी एक हिंदुत्ववादी सहकारी आहे, मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, संग्रामदादांना मर्यादा आहे, संग्रामदादा त्यांना घरात जाऊन ठोकू शकता, पण संविधानिक पदावरचा माणूस असं बोलू शकत नाही। मग मला त्यांच्या विरोधात जेव्हा पर्याय द्यायचा आहे, दाऊदच्या विरोधात जेव्हा मला पर्याय द्यायचा आहे, तेव्हा हिंदू म्हणून मला लॉरेन्स बिश्नोईच पर्याय त्यांच्या समोर ठेवावा लागेल। म्हणून मी बोललोय, मी काय म्हणत नाही पोरांना तुम्ही लॉरेन्स बिश्नोई व्हा, पण जेव्हा तुम्ही आमच्या अंगावर याल तेव्हा आमच्या हिंदू धर्मात पण लॉरेन्स बिश्नोई आहे हे आता सांगावं लागेल त्यांना। दाऊदचा काळ संपला, लॉरेन्स बिश्नोईचा सुरू, हे मी बोललोय आणि हे गुन्हेगारांसाठी बोललोय। विष्णूंचं उदात्तीकरण तुम्ही कीर्तनातून करता आणि त्यांची पाठराखण करताना पाहायला मिळतं। हे बघा, हिंदुत्ववादी आमदार संग्रामदादा जगतापांनी हिंदू धर्मियांची बाजू घेत काही मतं मांडली, तेव्हा मुस्लिम धर्मियांनी त्यांच्या विरोधात मोर्चे काढले आणि मुस्लिम धर्मातले काही जे गावगुंड आहे त्यांनी आदवा तद्वा बोलायला सुरुवात केली, धमक्या द्यायला सुरुवात केली। ते व्हिडिओ आमच्याकडे आले। मग मला सांगा, संग्रामदादा संविधानिक पदावर आहे, मी एक हिंदुत्ववादी सहकारी आहे, मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, संग्रामदादांना मर्यादा आहे, संग्रामदादा त्यांना घरात जाऊन ठोकू शकता, पण संविधानिक पदावरचा माणूस असं बोलू शकत नाही। मग मला त्यांच्या विरोधात जेव्हा पर्याय द्यायचा आहे, दाऊदच्या विरोधात जेव्हा मला पर्याय द्यायचा आहे, तेव्हा हिंदू म्हणून मला लॉरेन्स बिश्नोईच पर्याय त्यांच्या समोर ठेवावा लागेल। म्हणून मी बोललोय, मी काय म्हणत नाही पोरांना तुम्ही लॉरेन्स बिश्नोई व्हा, पण जेव्हा तुम्ही आमच्या अंगावर याल तेव्हा आमच्या हिंदू धर्मात पण लॉरेन्स बिश्नोई आहे हे आता सांगावं लागेल त्यांना। दाऊदचा काळ संपला, लॉरेन्स बिश्नोईचा सुरू, हे मी बोललोय आणि हे गुन्हेगारांसाठी बोललोय।